अमित गोरके. सभापती महोदय, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील क्रीडा शिक्षक व दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षक भरती करण्याबाबत आपण जी क्रीडा शिक्षक भरणार आहोत, आज राज्यामध्ये अनेक नॅशनल प्लेयर्स जे आहेत ते अजूनही सुशिक्षित बेरोजगार आहेत. तर प्राधान्याने क्रीडा शिक्षक भरताना नॅशनल प्लेयरला, ज्यांनी नॅशनल खेळलंय अशांना किंवा राज्यस्तरीय खेळ खेळले त्यांना आपण प्राधान्य देणार आहोत का? आणि ही क्रीडा शिक्षक व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक पदभरती जी आहे याचं शासन निश्चित कालमर्यादा आता सांगू शकेल का? मंत्री महोदय. सभापती महोदय, या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी ऑलरेडी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र शाळा त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे. तरी पण त्यातल्या त्यात कमी दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांना जर मुख्य प्रवाहातल्या विद्यार्थ्यांच्या सोबत जर आपण शिक्षण दिलं तर त्यांचा झपाट्याने प्रगती होऊ शकते. आणि म्हणून या भावनेतून समूहामध्येच हे विद्यार्थी पण त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्यासाठीचे ही 4860 ही पदं त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. मी पहिलेच उत्तर देताना सांगितलं की 2984 ऑलरेडी विशेष शिक्षकांची नियुक्ती दिव्यांग विद्यार्थी अध्यापनाच्यासाठी करण्यात आलेली आहे. दुसरा जो विषय होता की कला क्रीडा कार्यानुभव या येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये जी 2 महिन्यामध्ये आपण प्रस्तावित करतो आहोत, याच्यामध्ये कला क्रीडा आणि कार्यानुभव यांनाही प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि क्रीडाचे यामध्ये खेळाडूंना पण सामावून घेता येईल का हे मी आधीच उत्तरामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती त्या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारा जी काही आपली अस्तित्वातली पद्धती आहे त्याप्रमाणे ते पुढे नेण्याचं काम केलं जाईल. आणि आपण जो मुद्दा उपस्थित केला, ऑलरेडी 250 पटाच्या वरचे जे काही शाळा आहेत त्यांना एक शिक्षक ऑलरेडी क्रीडाचा यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. शोक प्रस्ताव मांडतोय. एक मुद्दा राहिला. सरनाईक बसा. समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गतचे जे काही कर्मचारी मानधनावरचे होते, काहींना सामावून घेण्यात आलाय आणि काही जे राहिलेले आहेत त्यांचा प्रस्ताव जे काही एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीने जो काही अहवाल दिलेला आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.